कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय काय बघताय? आमचा उगवता सूर्य बघतोय. म्हणजे सूर्याने काय असा डोंगरात वर येतोय हळूहळू सकाळी आणि अशी कवळी कवळी पुन्हा पडतात. तशी तशी तुमची साडी बी आहे आणि तुमचं रूप बी तसं ते भारी दिसायला. अंगावर दागिने नसले तर बाईचं सौंदर्य खुलून दिसत नाही. या की आई साहेब. जाताना आम्ही तुम्हाला थांबवलं होतं. तुमच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले होते. सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही जिंकून परत आलात की तुमचे सगळे दागिने तुम्हाला परत देऊ. या तुमचे दागिने. अहो मॅडम, हे सगळं लगेच द्यायची काय गरज होती? असं कसं? त्या घरच्या सुनबाई हायसा तुम्ही. या कार्यक्रमाला काय तुम्ही लंकेची पार्वती बनून याल काय? घाला ते सगळे दागिने आणि या खाली. या लवकर. काय झालं? काय ना काय. बघितलं आमच्या आई साहेब कशा आहेत. बरोबर त्यांच्या डोसक्यात होतं. एकदम नियमाला पक्क्या. तुमच्या माझ्या तर डोसक्यात होतं काय हे दागिन्यांचं? नाही ना, माझ्या तर अजिबातच लक्षात नव्हतं. त्यांच्या होतं. दिलेला शब्द बरोबर पाळला त्यांनी. म्हणताना आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही. चला तयार होते. काय मदत लागते काय? करणार आहात तर चला. विद्या, आता मला राहवत नाहीये. मी काय म्हणतेय का तुम्हाला? तुम्ही ऐकणार नाही. करा, तुम्हाला करायचं आहे ना, फोन करा. अगं फोन लागलाय, रिंग वाजतीये पण उचलत नाहीये ती फोन. म्हणूनच सांगतेय, सारखा फोन करू नका. तुमचा मिस कॉल बघेल ना तर ती लावेल आपोआप आपल्याला. तुम्ही कशाला उगाच सारखं फोन करायचा? थांब, मी काय म्हणतो, ती कामात असेल ना? मी एकदा परत ट्राय करून बघतो ना. अहो तुम्हीच म्हणताय ना ती कामात असेल, मग कशाला फोन लावताय तिला? तुमचा कॉल बघून ती करेल ना फोन. नका लावू सारखं. आपण एक काम करूया का? आपण तिच्या घरी जाऊन तिला भेटूया का? मी तर म्हणते त्या दोघांना आपण घरी जेवायला बोलूयात. अगं हो, बोलूयात. पण आजच आलेत ना ते? आत्ताच आलेत ना ते घरी? हो, जरा त्यांना सेटल तरी होऊ देत ना. मी कुठे म्हणतेय त्यांना आजच बोलू म्हणून. पण बोलूयात लवकरच. हो बोलूया. अगं अधिपतीरावांनी तसं कबूलच केलंय मला. अहो कसे दिवस जातात आणि कसे दिवस बदलतात नाही का? म्हणजे बघा ना, जेव्हा अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नाचं चाललं होतं तेव्हा एवढ्या कमी शिकलेल्या मुलाशी लग्न करायचं नाही अशी अक्षराची इच्छा होती. पण नंतर अशा काही घटना घडत गेल्या की अक्षराला लग्न करावं लागलं. तेव्हा माझ्या मनात खूप हुरहुर होती. या दोघांचं कसं पटणार आहे? जमणार आहे काय दोघांचं? कसा करतील संसार? अनेक प्रश्न राक्षसासारखे समोर होते ना. हो ना. अगं सुरुवातीच्या काळात मलाही झोप लागायची नाही. पण आता बघा ना, सगळं चित्रच बदलून गेलं नाही. ते म्हणजे अधिपतीराव तर अक्षराच्या प्रेमात होतेच, पण आता आपली अक्षराही त्यांच्या प्रेमात पडली आहे. या दोघांच्या प्रेमामुळे ना आपल्या मनातल्या सगळ्या शंका, सगळे प्रश्न नाहीसे झाले नाही का?
अगं मला तर असं वाटतंय देवानीच त्यांची गाठ वरती स्वर्गातच बांधलेली असेल. खरंय हो. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. अगदी तसं घडलं नाही का? आपण किती काही म्हटलं तरी काही गोष्टी ह्या काळाच्या पडद्यातच दडलेल्या असतात नाही का? तर या कार्यक्रमात सगळ्यांनीच सहभागी व्हायचे आणि सगळ्यांनीच खेळायचे. या खेळाचा आनंद सगळ्यांनीच घ्यायचा आहे. तर पहिल्या गेमचं नाव आहे पासिंग द पिलो. हा, कोणचं पिल्लू? थांबे, एवढा काही हार्ड नसणार आहे. पिलो म्हणजे हे मम्मी, पिल्लू पिल्लू नाही, पिलो पिलो. ए असले इंग्लिश बिंग्लिश खेळ काढू नका सकी. ते असतात की आंधळी कोशिंबीर, पळती लंगडी असलं काहीतरी सांगा की. अहो खूप सोपा खेळ आहे हा, काही अवघड नाहीये. सगळ्यांनी आधी गोल करून बसायचे आणि त्यानंतर तुम्हाला एक उशी दिली जाईल. ती आपली संगीत खुर्ची असते ना, अगदी तसंच. ती उशी तुम्हाला शेजाऱ्याला पास करायची आणि जेव्हा म्युझिक थांबेल तेव्हा ती उशी ज्याच्याकडे असेल त्याच्यावर राज्य येणार. म्हणजे त्याने काहीतरी सादर करायचं. काहीतरी म्हणजे काय करायचंय? हे बघा, ज्याच्याकडे उशी असेल त्याच्यावर राज्य आलंय असं समजायचं. मग त्याने त्या भांड्यातली एक चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं असेल ते सादर करायचं. आला सगळ्यांच्या लक्षात खेळ? हा आलंय, पर त्या चिठ्ठीत लिहलंय काय? हा, अरे तुझ्या हातात उशी आली की तुला सगळं कळेल. चला सुरू करूया. वा, मजा येणार आहे अगदी. मी आधीच सांगून ठेवते हा, त्या चिठ्ठीत ते काय नाचा बिचायचं असेल ते मला काही जमायचं नाही. हा, हे जमते तुला सगळं का? 16 वर्षाची खंदी कार्य करते. हे बघा, आम्हाला बी असलं काही करायला येणार नाही. आम्ही आपलं बघतो नुसतं. हा, तुम्ही खेळा, काय खेळायचंय तो खेळ खेळा. हो, आम्ही तर कुठे खेळलोय. खेळा की. तुम्ही खेळला नाही तर आम्ही बी खेळणार नाही आई साहेब. हा, असं नका करू. आम्ही काय लहान राहिलोय काय? मग खेळा का? तुम्ही खेळा. तुमच्या आनंदासाठी चाललंय ना हो सगळं. मग तुम्ही खेळा, आम्ही बघू की. भुवे, अगं माणसानं व्हावं की कवा कवा लहान. मी काय म्हणते, प्रत्येक माणसाच्या आत एक लहान ग पोरग दडलेलं असतो बघ. त्याला घ्यावं कडेवर आणि फिरावं की नाही. अगं लय मजा येते बघ. मी तुझी आई असून खेळणार आहे. आणि बरं का पोरानो, ते काय मी नाचायचं बिचायचं नाही म्हणली होती ना, तर नाचीन जसं जमल तसं. अगं बाई, आईसाठी टाळ्या. अगं पण आई, बस आपला इशे आता खेळायचं लागतंय. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर होऊन जाऊ दे काय ते. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.